नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण आपल्या कम्प्युटरच्या बॅचच्या सेकंड लेक्चरमध्ये इथे बघत आहोत. तर त्यामध्ये आपण आपल्याला आज संगणकाची रचना आणि कार्यप्रणाली जी आहे, स्ट्रक्चर आणि फंक्शन्स जे आहे का ते त्याच्यामध्ये समजून घ्यायचे आहेत. मग त्याच्यामधले इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस, स्टोरेजची जी क्षमता आहे, मग त्याच्यामध्ये झालेले जे अपडेट्स आहेत ते आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये बघून घेऊया. त्याच्या अगोदर एक गोष्ट समजून घ्या, संगणक म्हणजे नेमकं असतं तरी काय. स्क्रीनवर तुम्हाला हे दिसतात. याच्या व्यतिरिक्त जर संगणक म्हणजे काय तर इनपुट जे आपण जी काही आज्ञा देतो किंवा कमांड जी देतो बघा आपण, संगणक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, आपण दिलेली इनपुट म्हणजे आज्ञा आणि कमांड जी आहे का ती पुढच्या भागांपर्यंत पोहोचवणे. आज्ञा आणि कमांड त्याच्यावर काय करायची, प्रक्रिया करायची आणि त्या प्रक्रियेचा आउटपुट आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसतं. हे म्हणजे काय, संगणकाची रचना. आणि त्याच्यात जर बघायला गेलं तर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांचा एकंदरीत समूह म्हणजे काय, संगणक प्रणाली, कम्प्युटर प्रणाली. हे काय परस्पर पूरक आहेत. यांचं अस्तित्व हे एकमेकांवर अवलंबून आहे. जे संगणकाची रचना म्हणजे स्ट्रक्चर आणि फंक्शन, कार्यप्रणाली ठरवत असतं. तर त्यामध्ये बघा, इनपुट म्हणजे आपण दिलेली आज्ञा आणि माहिती म्हटल्यावर काय, कमांड. फॉर एक्झाम्पल जर आपण बघायचं म्हटलं, आता इस्रायल प्लस अमेरिका वर्सेस इराण, युद्धाची अपडेट, हे आपण गुगलवर टाईप केलं. त्याच्याशी रिलेटेड मग पहिले AI जनरेटेड येईल आपल्याला, त्याच्या खाली मग वेगवेगळ्या वेबसाईट्स येतील, गव्हर्नमेंट्सच्या येतील, वेगवेगळ्या न्यूज चॅनल्स येतील, मग त्याच्या सगळ्या अपडेट्स आपल्याला बघायला मिळतील. तर काय इनपुट, मग त्याच्यावर काय प्रक्रिया होणार, प्रोसेस होणार आणि ती स्क्रीनवर दिसणार. मग त्याच्यात स्टोरेज होणार. मग समजा आता आपल्याला AI पेक्षा आहे का ABC न्यूज चॅनल आहे, समजा ABCD न्यूज चॅनल आहे आणि हे XYZ न्यूज चॅनल आहे. याच्यापेक्षा ह्याची माहिती आपल्याला ऑथेंटिक वाटली, आपण त्या माहितीवर क्लिक केलं आणि ती PDF जी आहे ती स्टोअर केली. म्हटल्यावर काय, माहिती कायमस्वरूपी सुरक्षित राहू शकते किंवा तात्पुरती जी स्क्रीनवर दिसणारी जी काही माहिती आहे ती मेमरीमध्ये साठवली जाते आणि आउटपुट मग आपल्या स्क्रीनवर हे सगळं आपल्याला असतं. म्हणजे संगणक म्हणजे काय तर इनपुट, त्यानंतर प्रोसेस आणि त्याच्यानंतर मिळालेलं आउटपुट. आणि आउटपुट म्हणजे काय, आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर दिसणारी माहिती, स्क्रीनवर दिसणारा डाटा. करेक्ट. त्यानंतर बघूया डिव्हाइस. आता जेव्हा तुम्ही टायपिंगचा कोर्स केला असणार त्यावेळी तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे कीबोर्ड शिकलात. कीबोर्ड्सवरचे आकडे, नंबर्स ते शिकलात, ते आपण इथे जाणून. इकडे बघा साईडला आपल्याला काय मिळतात, आकडे, नंबर्स, जे आपल्याला 0 ते 9 पर्यंतचे आकडे आपल्याला बघायला मिळतात. इकडे यापासून आपण बघतो. त्याच्यानंतर हा जो सेक्शन आहे आपला, हा सेक्शन काय सांगतो आपला, हा सेक्शन काय दर्शवतो आपल्याला, हा सेक्शन दर्शवतो आपल्याला अक्षर प्लस फंक्शन कीज ज्या आहेत आपल्या का त्या. फॉर एक्झाम्पल F1, F2 ह्या ज्या बघतो बघा आपण वरच्या साईडला, हे काय आपलं फंक्शन कीज. करेक्ट. या शॉर्टकट देतो आपण F1, F2, F3, F4 अशा. आणि मग इथे हा जो मोठा जो आहे बघा, हा काय आपला स्पेस बार. समजा आपण एक ओळ टाईप करायची आहे, ओळ टाईप करायसाठी एक शब्द झाल्यावर आपल्याला गॅप हवा आहे, स्पेस, आपण अंगठ्यानं तो स्पेस दाबतोय. त्याच्यानंतर जर इकडे बघायला गेलो तर आपल्याला 2 शिफ्ट बघायला मिळतात. इकडे एक शिफ्ट असतं, इकडे एक शिफ्ट. जर तुम्ही टायपिंग करताना पहिलं अक्षर तुम्हाला कॅपिटल पाहिजे असेल तर तुम्ही करंगळीने शिफ्ट हे बटन दाबता बघा. ते त्याच्यावरती शिफ्टच्या वरती डाव्या साईडला शिफ्टच्या वरती आपल्याला कॅप्स लॉक एक बटन बघायला मिळतं.
कॅप्स लॉक म्हणजे जे काम तुम्ही शिफ्टनी करता ते कॅप्स लॉक दाबल्याने तुमचे सर्व ABCD कॅपिटल येतात. ते जर तुम्ही कॅप्स लॉक ऑफ करून जर शिफ्ट दाबून फक्त A कॅपिटल येणार, मग B, C, E, F हे अशा पद्धतीचे येणार. त्याच्यानंतर हे बघा आपले इथं कंट्रोल अल्ट आणि जे बटन असतात शॉर्टकट कीज त्या, आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला बघायला मिळतो इंटर. जे ए पानापासून आपल्याला खालच्या ओळीत जर यायचं असेल तर आपण इंटरवर क्लिक करतो. त्याच्या इंटरच्या एक्झॅक्ट वरती आहे आपला बॅक स्पेस. त्याच्यातनं तुम्ही एक शब्द एक अक्षर मागे येऊ शकता. बरोबर. त्याच्यानंतर मग आपण जर बघायला गेलो तर वरती आपल्याला शिफ्ट दाबून हे जी आपली वरती जी आपल्याला आकडेवारी दिसते 1 पासून 0 पर्यंत आपल्याला ती आकडे दिसतात. मग त्याच्यावर पण मग काही आकड्यांवर जर शिफ्ट दाबून जर ती आकडे आपण दाबले तर मग काही ठिकाणी आपल्याला प्लसचं चिन्ह, काही ठिकाणी आपल्याला पर्सेंटेज, काही ठिकाणी आपल्याला अँड हे असे शॉर्टकट कीज बघायला. हे झालं आपलं कीबोर्ड बद्दल. करेक्ट. आता पुस्तकांमध्ये आपण त्यासाठी काय वाचू शकतोय ते आपण बघून घेऊया आणि मग पुढच्या डिव्हाइसकडे जाऊया. त्यामध्ये बघा कीबोर्ड ज्याला आपण कळफलक असं म्हणतो. करेक्ट. सर्वाधिक वापरले जाणारे साधन प्रमुख कीज न्यूमेरिक, अल्फाबेट्स आणि अल्फाबेट, फंक्शन्स बटन, ॲरो वेगवेगळे हे जे असतं बघा इथं ॲरो असतात बघा आपले वरती जाणारा, साईडला जाणार आहे, खाली येणार. करेक्ट. पेज, त्याच्यानंतर स्पेस बार, इंटर, त्यानंतर एस्केप, बॅक स्पेस, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघतो. त्याचे प्रकार आहेत बघा. ट्रॅडिशनल कीबोर्ड असतात सॉरी लवचिक कीबोर्ड असतात, ऑर्गॅनिक असतात, वायरलेस असतात काही कीबोर्ड हे PDA असतात. हे झालं पुस्तकी. त्याच्यानंतर दुसरा सेक्शन आहे बघा माऊस, पॉइंटिंग डिव्हाइस आपला क्लिक करणारा. आता माऊस पहिले प्रॅक्टिकल समजून घेऊया, मग पुस्तकी भाषा वापरून घेऊया माऊस बद्दल. हे काय बघा माऊसचं हे इथे हे काय आपण कर्सर आहे, आपण स्क्रोल करतो इथून. बरोबर. त्याच्यानंतर एक असतं राईट क्लिक, एक असतं लेफ्ट क्लिक. काय झाला आपला हा पोर्शन, हा जो पोर्शन आहे हा काय आपला राईट क्लिक. आणि हा जो पोर्शन हा काय झाला आपला लेफ्ट क्लिक. करेक्ट. राईट क्लिक आणि लेफ्ट क्लिक अशा पद्धतीने. आणि हे मला आपला ॲरो काय स्क्रोल करणे, खालीवर करणे, पेज अप पेज डाऊन, पर्सन तिथपर्यंत नेणे, ह्या गोष्टी आपण त्याच्यातनं करतो. करेक्ट. आता माऊस बघा संगणकाला आज्ञा देणारे काय पॉइंटिंग डिव्हाइस. यस. सर्वप्रथम वापर 1963 साली डगलस एझेलबर्ड यांनी केला. प्रकाशीय माऊस 1980 मध्ये करण्यात आला. ऑप्टिकल माऊस, मेकॅनिकल माऊस, कार्डलेस माऊस आणि लेझर माऊस हे त्याचे 4 प्रकार आहेत. म्हटल्यावर माऊसचा वापर कोणत्या जनरेशनमध्ये आपल्या मागच्या लेक्चरमध्ये बघितलं बघा, आपल्या 4थी जनरेशन. माऊसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला बघायला. अशा रीतीने तुम्हाला कीबोर्ड आणि माऊस लक्षात आला असावा. आपल्या पुढच्या स्लाइडवर आपण कम्प्युटरला वापरली जाणारी जी काही वेगवेगळी डिव्हाइसेस आहेत त्याच्याबद्दल जाणून घेऊया. पुढे बघा स्कॅनर. त्याच्यामध्ये चित्र, फोटो, मजकूर एका कागदावर वाचून अंकीय माहितीमध्ये रूपांतरित करतो. आता इथे एक शब्द बघा, अंकीय माहितीमध्ये रूपांतरित करतो म्हटल्यावर काय डिजिटल पिक्सेलच्या रूपामध्ये. रूपांतर डिजिटल पिक्सेलमध्ये रूपांतर हे काय करतं स्कॅनर करतं. म्हणून बघा आपण समजा व्हॉट्सअप वापरतो तुम्ही, मी एखादी डॉक्युमेंट जर आपल्याला पाठवायचं आहे, डॉक्युमेंटचे PDF पाठवायचे आहे, आपण काय करतो स्कॅनर असेल, ऑफ स्कॅनर असेल, असे वेगवेगळे जे स्कॅनर्सचे ऑप्शन्स आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत, जे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स आहेत
त्या ॲपमध्ये तो फोटो स्कॅन करणार आणि मग तो अपलोड करतो. का? डिजिटल पिक्सेलसाठी, का? क्लिअरिटीसाठी. बरोबर ना. व्हॉट्सअपवर एखादा डॉक्युमेंट पाठवायचं, इमेज नाही पाठवत आपण, डायरेक्ट स्कॅन करून पाठवतो डॉक्युमेंट. का? स्कॅनर. त्याच्यानंतर बघा बारकोड रीडर. हे बारकोड रीडर जे आहे, आपण बऱ्याच वेळा शॉपिंग मॉल्समध्ये शॉपिंग करताना हे बारकोड बघितले असावेत. बऱ्याच वेळा हॉस्पिटल्समध्ये, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये पेशंटला जी फाईल दिली जाते का त्याच्यावर बारकोड असतात बघा. त्याच्यावर मग तुम्ही कधी ॲडमिट झालात, काय तुम्हाला आजार आहे, तुम्ही कोणती टेस्ट केली, त्याचा काय रिपोर्ट आला, तुम्हाला काय प्रिस्क्राईब केलेलं आहे, ही सगळं डिटेल त्या बारकोड. हे बारकोड म्हणजे काय? प्रत्येकाची एक युनिक आयडेंटिटी आहे ना, युनिक ओळख. त्या प्रोडक्टची, त्या व्यक्तीची ओळख आहे, त्याच्याबद्दल असलेली माहिती आहे त्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल. मग ते हे काय? बारकोड रीडर्स. या अशा उभ्या रेषा. हॉस्पिटल सोबतच आपण वेगवेगळे दुकाने, परीक्षा विभागांमध्ये त्याचा वापर केला जातो. मॉलमध्ये जर समजा तुम्ही एखादी शॉपिंग करायला गेलं, तिथे पण तुम्ही बारकोड असेल तर विक्री होते असं लिहिलेलं असतं बघा. बारकोड स्कॅन करून त्या वस्तूची प्राइस आणि मग ते बिल बनवून देतात आपल्याला. त्याच्यानंतर बघा जॉयस्टिक, संगणकावर गेम खेळणारे विशिष्ट साधन. त्याच्यानंतर आहे बघा लाईट पेन, स्क्रीनवरील विशिष्ट मुद्दे ठळकपणे दाखवण्यासाठी किंवा थेट रेखाटनासाठी वापरले जाणारे लाईट पेन. प्रत्यक्ष ऐकल्यावर असं वाटतं की काहीतरी भलतच वस्तू आहे बाबा. तर तिसरं काही नाही, हा पेन जो तुम्ही रोज बघता वापर लेक्चरमध्ये. लाईट पेन आहे, काय करतोय? विशिष्ट मुद्दा ठळकपणे दाखवण्यासाठी. आता समजा बारकोड रीडर हा शब्द मला तो तुम्हाला दाखवायचा आहे, स्क्रीनवर दिसत नाही. समजा तुम्ही फ्लोवर ऐकत आहात, डेटा सेव्हरवर ऐकत आहात. आता मला विशिष्ट मुद्दा हायलाईट करायचा, मग मी काय करणार? ह्या डिव्हाइसवर क्लिक करणार. रेड पाहिजे मला, कोणता कलर पाहिजे त्या कलरवर क्लिक करणार. ह्या बारकोड रीडर ह्या शब्दाला मी जर का विशिष्ट रेखाटनासाठी, पॉइंटिंगसाठी, तर मग त्याच्यानंतर मला दुसरे ऑप्शन्स आहे तिथे. असं पण करू शकते. त्याला थिकनेस मी कमी जास्त करणार त्याची. बरोबर म्हटल्यावर हे काय झालेत? माझे पॉइंटिंग डिव्हाइस झालेत ना. हे काय झालं? लाईट पेन. दुसरा आहे वेबकॅम, संगणकावर फोटो काढण्यासाठी वापर. कोणत्याही एक्झामला गेलं तुम्ही, समजा SSCच्या एक्झामला गेलात, वेबकॅम आहेत. MSCITच्या एक्झामला वेबकॅम बघतो. किंवा सेतू कार्यालयामध्ये समजा तुमचं फॉर एक्झाम्पल रहिवासी प्रमाणपत्र काढायला तुम्ही गेलात, करेक्ट. आता रहिवासी प्रमाणपत्र काढायला गेल्यावर तुम्हाला आधार कार्डचे झेरॉक्स मागतात. त्याच्यानंतर तुमचं थंब इम्प्रेशन घेतात आणि वेबकॅम तुमचा चेहरा स्कॅन करतात. तर मॅच झाला की मग पुढे प्रक्रिया होऊन तुमचं रहिवासी प्रमाणपत्र. म्हटल्यावर काय? कमीत कमी भ्रष्टाचार होण्यासाठी व व्यक्तीची ओळख पटण्यासाठी वेबकॅमचा वापर केला जातो. बघा कोविडमध्ये ना ऑनलाईन एक्झाम्स झाले होते बघा. युनिव्हर्सिटीजचे, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजचे जे एक्झाम्स होते ते ऑनलाईन झाले होते. मग ते ऑनलाईन एक्झाम कसं तोच विद्यार्थी देतोय की नाही? समजा माझ्याऐवजी एखादा हुशार व्यक्ती जाऊन माझा पेपर देतो, ओळख कशी पटणार की मीच पेपर दिला? मग काय? वेबकॅम ऑन राहणार, म्हणजे माझा चेहरा दिसणार आणि माझ्या चेहऱ्याचे हावभाव, माझ्या चेहऱ्यावरची चेहऱ्याची जी ठेवण आहे, मी बोलते का नाही बोलते, हे सगळं ते वेबकॅम काय करणार? कॅप्चर करणार. त्याच्यातनं काय होणार? भ्रष्टाचाराला आळा बसणार. त्याच्यानंतर अजून जर वेबकॅमचा अजून महत्त्वाचं वैशिष्ट्य जर बघायला गेलं, झूम मीटिंग असेल, गुगल क्लासरूम आहे, त्याच्यावर जर तुम्ही लेक्चर्स किंवा मीटिंग अटेंड केली असणार, तर त्यामध्ये बघा तुम्हाला ऑडिओ व्हिडिओ दोन ऑप्शन्स असतात. तुम्हाला बोलायचं, मग तुम्ही तुमचा ऑडिओ, तुमचा चेहरा दिसावा असं तुमची इच्छा, तर तुम्ही व्हिडिओ ऑन करतात बघा. त्या सगळ्या गोष्टी कशावर होतात? वेबकॅमवरच होतात ना. त्याच्यानंतर आहे बघा मायक्रोफोन, आवाजाचे ध्वनिमुद्रण करण्यासाठी. आता माझा आवाज तुमच्यापर्यंत का पोहोचतोय? कारण की हे माईक हे जे डिव्हाइस आहे हे माझ्यासोबत आहे. हे माईक जर मी इतर दुसऱ्या वर्गामध्ये नेऊन ठेवलंय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि PC तेवढा आवाज रेकॉर्ड करणार आणि मला ह्या माईकची आवश्यकता आहे. तेव्हाच मी काय बोलते हे तुमच्यापर्यंत योग्यरित्या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून कळेल. ऑफलाईन जर तुम्ही बघत असता तर तुम्हाला माझा आवाज आला असता वर्गात, पण तुम्ही ऑनलाईन बघता म्हटल्यावर काय? मला मायक्रोफोनची आवश्यकता आहे. बरोबर, मला ह्या माईकची आवश्यकता आहे. हा माईक आहे तेव्हाच मला माझं जे आवाज आहे, म्हणजे काय ध्वनिमुद्रण होत आहे ना, आणि व्हिडिओ आणि ऑडिओ दोघं सोबत पॅरलल चालतात का? समांतर चालतात. हे आपल्याला डिव्हाइस महत्त्वाचे आहेत. तर मग आपण कोणकोणते डिव्हाइस बघितले आतापर्यंत? आपण पहिले बघितले बघा कीबोर्ड, माऊस. त्याच्यानंतर आपण बघितलं स्कॅनर, बारकोड रीडर, जॉयस्टिक, मायक्रोफोन, वेबकॅम आणि लाईट पेन. ओके. त्याच्यानंतर आहे बघा मॉनिटर. जे आता जुने जे PC होते, पर्सनल कॅम्प्युटर, त्यांचा आकार असा असायचा. आता रिसेंट आपण ऑफिसेसमध्ये असे बघतो PC
स्कूल कॉलेजमध्ये पण तुम्ही असाच PC बघितला असावा. आता हा फरक फक्त जागेचाच आहे का? तर नाही. विजेचा वापर, त्याच्यानंतर त्याची स्टोरेज क्षमता, साठवणूक क्षमता, जागा किती व्याप्त ते, त्याच्यानंतर काय त्याची एफिशियन्सी, स्पीड, ते काय त्याचा वेग. या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला बदल झालेला, जसा जसा आकार छोटा झाला पीसीचा तसा तसा ह्या 4 पॅरामीटर्सवर प्रगती होत गेलेली आहे संगणकाची. बरोबर. आता मग त्याच्यामध्ये गोष्टी पुस्तकी भाषेमध्ये वाचून घेऊ. त्यामध्ये बघा, एक असतं कॅथोड रे ट्यूब. हा जो आहे का कॅथोड रे ट्यूबच्या स्वरूपाचा आहे. दुसऱ्याला आपण काय म्हणतो, फ्लॅट पॅनल मॉनिटर. तुम्ही मी आज वापरतो. कार्यालयात व घरात जुना वापर होत होता. हे कोणत्या जनरेशन मध्ये? आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ जनरेशनचा पण सुरुवातीच्या काळामध्ये आपण अशा कॅथोड रेवर आधारित पीसी वापरत होतो. फिफ्थ जनरेशन मध्ये आपण फ्लॅट पॅनल जे आहेत का कॅम्प्युटर्स वापरायला लागलो. कोणत्या? 5व्या जनरेशन मध्ये. म्हणजे काय? 1990 नंतरचे दशक ते आजपर्यंत. ओके. त्याच्यामध्ये रिझॉल्युशन चांगले असतं पण जास्त वीज वापरली जाते व आकार मोठा. कशाचा? कॅथोड रे बद्दल. आणि फ्लॅट पॅनल बद्दल जर बघायला गेलो तर सध्याचे सर्वाधिक लोकप्रिय, वीज कमी वापरली जाते त्याच्यामध्ये आणि जागा पण कमी व्यापते. आणि त्याच्यात दोन प्रकार बघतो आपण. एक बघतो LCD आणि एक असतं LED. LCD म्हणजे काय? लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. LED म्हणजे लाईट इमिटिंग डायोड्स. अशा स्वरूपाचे आपल्याला बघायला मिळतात. आणि LED मॉनिटरचा टेलिव्हिजनसाठी वापर 1977 मध्ये सर्वप्रथम जेम्स मिटोल यांनी केला. आणि इतर प्रकारमध्ये प्लाझ्मा, हाय डेफिनेशन टीव्ही म्हणजे काय? HD टीव्ही जे आपण आज बघतो समजा आपल्या घरामध्ये, ते बघायला येतात. आता हे बघा, रिझॉल्युशन मॅट्रिक्स म्हटल्यावर काय? क्वालिटी, पिक्सल क्वालिटी. ओके. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर समजा आता हा जे व्हिडिओ लेक्चर आहे, ऑडिओ व्हिडिओ प्लेबॅक स्पीड तुम्ही चेंज करू शकताय. बरोबर ना? तुम्ही नॉर्मल वर ऐकणार, 1.25 वर ऐकणार, 1.5 वर ऐकणार, 1.75 वर ऐकणार किंवा 2 वर ऐकणार. करेक्ट. म्हणजे काय? ही झाली प्लेबॅक स्पीड. याच्यामध्ये तुम्ही फरक करू शकता. म्हणजे काय? ऑडिओ स्पीडवर तुम्ही, तसंच व्हिडिओवर पण तुम्ही कमांड घेऊ शकता. एक बघा, आपण डाटा सेव्हरवर बऱ्याच वेळा बघतो बघा, बरेचसे व्हिडिओ क्लिप्स आपण डाटा सेव्हरवर बघतो. नेट तर कमी वापरला जाते पण मग त्याचा परिणाम काय? पिक्सेल कमी होते. म्हटल्यावर काय? रिझॉल्युशन मॅट्रिक्स हे काय? कमी होतं. म्हटल्यावर एवढ्या एरियाजमध्ये. किंवा त्याच्यापेक्षा सोपं समजायचं म्हटलं तर तुम्हाला जर व्हिडिओ ऐकायचा आहे तर व्हिडिओ तुम्ही 3 गोष्टींमध्ये ऐकतात बघा मेजॉरिटी. एक लो फ्रिक्वेन्सी असते बघा, लो, एक मीडियम, एक असतं HD. 1, 2, HD मध्ये जास्त नेट लागतं, मीडियम मध्ये थोडं कमी, त्याच्या लो मध्ये अजून कमी नेट. म्हणजे काय? डाटा सेव्हर वापरतात. मग लो मध्ये काय? समजा हा सेक्शन. मीडियम मध्ये काय? हे वाले सेक्शन. आणि HD मध्ये काय? मग तुम्हाला हे वाले सेक्शन्स बघायला मिळतात. म्हणजे काय? क्वालिटीमध्ये, पिक्चर क्वालिटीमध्ये फरक याच्यातनं पडतं. रिझॉल्युशन मॅट्रिक्स म्हणजे काय? किती पिक्सेलचा तुमचा गोष्टी आहेत, मीडियम आहे, लो आहे, HD आहे, डाटा सेव्हरवर आहे का, हे ऑडिओ व्हिडिओची जी क्वालिटी आपण ठरवतो का तेव्हा. समजा एखादं मूवी डाउनलोड करायचं आहे किंवा युट्यूबवरचं एखादा लेक्चर तुम्हाला डाउनलोड करायचं. डाउनलोडिंगच्या वेळी जेव्हा तुम्ही डाउनलोडरला क्लिक करता त्यावेळी तुम्हाला 3 ऑप्शन्स तुमच्या डोळ्यासमोर दिली जातात. लो, मीडियम आणि हाय. HD वर कशावर डाउनलोड करायचं आहे त्याच्यावर. लोवर तुम्ही गेलं तर समजा लोवर हा व्हिडिओ डाउनलोड बघताय तुम्ही, मी थोडी पुसट दिसणार तुम्हाला, बॅकग्राऊंड हे थोडं पुसट दिसणार, मीडियमवर थोडा चेहरा क्लिअर दिसणार आणि ह्या गोष्टी पण क्लिअर दिसणार. पण HD मध्ये मात्र खूप चांगल्या पद्धतीने PPT वर काय दिलेलं आहे हे तुम्हाला क्लिअर कट व्यवस्थित दिसणार. करेक्ट. म्हटल्यावर काय? रिझॉल्युशन
मॅट्रिक्स काय क्वालिटी दाखवत होतं त्याच्यात. त्याच्यानंतर बघा प्रिंटर. प्रिंटरचे पण 3 टाईप्स आहेत इकडे, इंकजेट प्रिंटर, लेझर प्रिंटर आणि थर्मल प्रिंटर. त्याच्यामध्ये पण प्लॉटर, डॉट मॅट्रिक्स आणि फोटो पोर्टेबल्स हे 3 पद्धतीने. म्हटल्यावर प्रिंटर म्हणजे काय, एकासारखीच दुसरी प्रत देत आहे ना त्या वस्तूची. स्कॅनरमध्ये, मॉनिटरमध्ये ज्या काही वस्तू आहे त्याची एक आपल्याला प्रत तयार करून देत आहे प्रिंटरच्या माध्यमातून. त्यामध्ये सगळ्यात प्राथमिक काय, इंकजेट प्रिंटर, दुसरा आहे लेझर प्रिंटर, तिसरा आहे थर्मल प्रिंटर. आता इंकजेट प्रिंटर म्हणजे काय, कार्टिलेजचा वापर रंगीत व कृष्णधवल छपाईसाठी केला जातो. बेस्ट एक्झाम्पल आपले झेरॉक्स मशीन, फोटोकॉपी. बेस्ट एक्झाम्पल इंकजेट प्रिंटर. मग त्याच्यामध्ये रंगीत आणि कृष्णधवल म्हटल्यावर ब्लॅक अँड व्हाईट पण येतात, कलर प्रिंट पण मिळते आपल्याला, बरोबर. मग त्यामध्ये वेग जर बघायला गेलं तर प्रति मिनिट 17 ते 19 पानं आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये मिळतात आणि कलर मध्ये 13 ते 15 पानं आपल्याला पर मिनिट मिळू शकतात. बघा तुम्ही समजा ऍडमिट कार्ड आहे, ओके, तुम्ही ऍडमिट कार्ड डाउनलोड केलं, समजा बॉम्बे हायकोर्टचं तुमचं ऍडमिट कार्ड आलं. ऍडमिट कार्ड तुम्ही 2 प्रतीत डाउनलोड केलं, एक तुम्हाला 2 प्रिंटआउट घ्यायचे त्याच्यात. तुम्ही म्हणता एक कलर प्रिंटआउट द्या आणि एक ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटआउट लगेच क्षणार्धात तुमच्या हातात येणार, बट कलर प्रिंटआउटला मात्र वेळ लागतो. का लागतो, कारण की ते इंकजेट प्रिंटर आहे. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये काय फक्त ब्लॅक इंकच वापरायची ना, त्याला क्षणार्धात देईल ते. कलर मध्ये मात्र त्याला रंग वापरावे लागते, कलरची शाई वापरावी लागेल, त्यामुळे त्याला वेळ लागतो. ओके, लक्षात आलं असावं. त्याच्यानंतर बघा लेझर प्रिंटर. लेझर लाईट बीमचा वापर करून इंकजेट पेक्षा महाग व उच्च दर्जाचे आहे. इंकजेट हे काय सर्वसामान्यपणे साधारणपणे वापरलं जातं, त्याच्यापेक्षा अपडेटेड लेझर प्रिंटर जे ग्राफिक डिझायनिंग जे आहे का त्याच्यामध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. त्याच्यानंतर बघा थर्मल प्रिंटर, जे उष्णता संवेदनक्षम कागदाचा वापर करून आणि व्यावसायिक आर्ट आणि डिझाईन वर्कसाठी ते उपयुक्त ठरतात. त्याच्यानंतर बघा आपलं मेमरी, संगणकाची साठवणूक क्षमता. 2 टाईप मध्ये बघतो आहे, एक आहे आपली प्रायमरी मेमरी, ती आहे आपली सेकंडरी मेमरी. ओके, प्रायमरी मेमरी कशी आहे, तात्पुरती. विद्युत प्रवाह बंद झाला की ती माहिती नष्ट होते, आणि त्याचं उदाहरण काय आपलं रॅम. सेकंडरी मेमरी कशी, कायमस्वरूप, विद्युत प्रवाह बंद झाला तरी माहिती सुरक्षित राहते. फॉर एक्झाम्पल हार्ड डिस्क, रोम, पेन ड्राईव्ह इत्यादी. आता साधं सरळ एक्झाम्पल्सनी आपण प्रायमरी मेमरी आणि परमनंट मेमरी समजून घेऊया. समजा तुम्ही लॅपटॉपवर काम करताय, पीपीटी तुम्ही बनव, पॉवर ऑफ झालाय, तुम्ही ऑटो सेव्हर ऑन ठेवलेलं नाहीये, कंट्रोल सेव्ह पण ती केलेली नाहीये पीपीटी. म्हटल्यावर काय, पॉवर ऑफ झालं म्हटलं तुम्ही जेवढी काय पीपीटी बनवली होती तेवढी सगळं नष्ट झाली. का, कारण की ती प्रायमरी मेमरी मध्ये स्टोअर केलेली होती, जी तात्पुरती आहे. विद्युत पुरवठा बंद झाल्यावर माहिती नष्ट होते, पॉवर ऑफ झाली माहिती नष्ट झाली. त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय, रॅम. आता दुसरीकडे या, म्हणजे काय, सेकंडरी मेमरी. तुमच्याकडे ऑटो सेव्हर ऑन आहे, तीच पीपीटी बनवताना लाईट जरी गेली, पॉवर ऑफ जरी झाला, शटडाऊन जरी केला, तुम्ही रिस्टार्ट जरी केला, तरीही तुमच्या फाईलमध्ये जिथपर्यंत ज्या स्लाइड पर्यंत तुम्ही ती पीपीटी बनवत होता तोपर्यंत ते सेव्ह आहे. करेक्ट. तर हे काय, कायमस्वरूपी मेमरी, जोपर्यंत ते डिलीट करत नाही तोपर्यंत ते तिथेच राहणार. मग त्यात एक उदाहरण हार्ड डिस्क, रोम, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, SD कार्ड हे त्याची योग्य उदाहरणं आहेत. त्यामध्ये बघा रॅमचे पण 2 प्रकार. रॅमला काय म्हणतो आपण, रॅन्डम ॲक्सेस मेमरी, ती कशी आहे, तात्पुरती स्वरूप. त्याच्यामध्ये मग 2 पार्ट, एक स्टॅटिक रॅम आणि एक डायनॅमिक्स रॅम. करेक्ट. आता ह्या दोघांची तुलना बघूया. इथे काय लिहिलं आपण, वर्सेस. वर्सेस म्हणजे काय, आपल्याला लढवायचं नाही, त्यांची काय करायची, तुलना करायची, की कोणतं तुलनेने अधिक प्रभावी, अधिक उपयुक्त ठरू शकतं. दोघांचा शोध 1970 लाच लागलेला. स्टॅटिक रॅम 1970, डायनॅमिक रॅम 1970, बट कंपनी वेगवेगळी. फेअर चाइल्ड कंडक्टर स्टॅटिक रॅम,
डायनॅमिक रॅम इंटेल. आता डायनॅमिक रॅमचं वैशिष्ट्य काय, स्टॅटिक रॅमच्या तुलनेत संथ आणि स्वस्त. बट स्टॅटिक रॅम काय जास्त भाग असतात आणि गती आणि किंमत जास्त आहे. कार्यपद्धती साठवलेली माहिती वारंवार रिफ्रेश करावी लागत नाही. मात्र डायनॅमिक रॅम मध्ये माहिती टाकण्यासाठी सतत रिफ्रेश करावं लागतं. म्हटल्यावर काय, दोघांची तुलना केली तर स्टॅटिक रॅम हे तुलनेने अधिक प्रभावी उच्च दर्जाचे आणि डायनॅमिक रॅम हे तुलनेने कमी दर्जाचं असलेलं आपल्याला बघायला. त्यानंतर बघा हे आहेत मेमरीज, कारण की आपली स्लाइड काय होते, मेमरी साठवणूक क्षमता. हे काय, साठवणूक क्षमतेचा ग्राफ. मग त्याच्यामध्ये बाईट्स पासून बघा आपण एक बघतो केबी, किलोबाईट्स. ओके, त्याच्यानंतर मग काय बघतो आपण, एमबी, मेगाबाईट्स, त्याच्यानंतर जीबी आणि त्याच्यानंतर टीबी. ह्या 4 गोष्टी आपण बघतो, इथपर्यंत आपण बघतो. परंतु हा जो ग्राफ आहे तो इथपर्यंतच मर्यादित नसून तो ग्राफ आपल्याला इथून जो सुरू होतो तो इथपर्यंत जाऊन थांबतोय. आणि हे जे जिपो, बाईट्स, बीबी, वायबी, झेडबी, ईबी म्हणजे इथून जे सुरू होत आहेत का, हे खूप वेगवेगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेस, इंटेलेक्च्युअल जे आयबीज वगैरे सारखे क्षेत्र जे आहेत, किंवा इस्रो, नासा, DRDO, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे जे काही गोष्टी आहेत अशा ठिकाणी वापरलं जाते. सर्वसाधारणपणे आपण केबी पासून एमबी, जीबी, टीबी पर्यंतचाच प्रवास करतो. ओके, त्याच्यानंतर बघा रोम, रॅम, त्याच्यानंतर आहे पुढचा घटक रोम. आता रोम म्हणजे काय, रीड ओनली मेमरी, जी फक्त वाचता येते, त्याच्यात काय बदल करता येत नाही. बदल करण्यासाठी म्हटल्यावर काय, एडिट करण्यासाठी त्याला पर्याय वापरावे लागतात, जी कायम स्वरूपी स्मृती म्हणून आपण ओळखू शकतो. सेकंडरी स्टोरेजचे वर्गीकरण पण नॉन रिमुवेबल मीडिया आणि रिमुवेबल मीडिया, जे हलवता येणारं आणि हलवता न येणारं, एका ठिकाणी फिक्स असलेलं, म्हणून त्याचे 2 पार्ट आपण करतो. एकाच ठिकाणी स्थिर असलेलं जे असतं का, एक स्थिर आहे, दुसरं अस्थिर. अस्थिर म्हणण्यापेक्षा ते आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर त्याचं स्थलांतर करू शकतो. आता त्याचे एक्झाम्पल, नॉन रिमुवेबल म्हणजे काय, हार्ड डिस्क त्याला जोडलेलीच आहे त्या डिव्हाइसला. बट रिमुवेबल मध्ये मग पेन ड्राईव्ह, सीडी, डीव्हीडी, झिप डिव्हाइस, SD कार्ड, मेमरी कार्ड हे त्याचे एक्झाम्पल आहेत. फ्लॉपी डिस्क जर बघायला गेले त्या डिव्हाइसलाच जोडलेली असते आणि अशा स्वरूपाची ती असलेली आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर बघा ऑप्टिकल स्टोरेज क्षमता, त्या सीडी, डीव्हीडी मध्ये होत्या का, स्टोरेज कॅपॅसिटी त्याची किती होती ती आपण समजून घेऊया. कॉम्पॅक्ट डिस्क, ज्याला आपण सीडी ज्याला म्हणतो, कॉम्पॅक्ट डिस्क, त्याची साठवणूक, मॅक्सिमम साठवणूक क्षमता ही 750 MB ते 1 GB पर्यंतच. म्हणून ते आता काय झालं, कालबाह्यच झालं जवळपास. कारण की आपण आपले फोन, मेमरी कार्ड हेच आपण जवळपास 128 GB पर्यंत वापरतोय ना, तर 1 GB पर्यंतची स्टोरेज आपल्यासाठी फार छोटी झाली आता. परंतु 90च्या दशकाच्या वेळी तर ही खूप मोठी स्टोरेज होती. बरं, आता जी तंत्रज्ञानातली क्रांती झाली त्याच्यामुळे आपल्याला ही स्टोरेज कमी वाटते. त्याच्यानंतर डीव्हीडी मात्र आपल्याला 4.7 GB ते 19 GB पर्यंतची स्टोरेज देते. म्हटल्यावर सीडी पेक्षा तुलनात्मकरित्या जास्त स्टोरेज देते. त्याच्यानंतर HD डीव्हीडी जे आहेत का, नावच सजेस्ट करताना हाय डेफिनेशन, क्वालिटी चांगली. मग त्याच्यामध्ये ते आपल्याला 17 GB ते 45 GB पर्यंतची स्टोरेज डिव्हाइस देत होते, जे जवळपास हाच पण बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं. त्याच्यानंतर ब्लू रे जे आहे ते आपल्याला जवळपास 25 GB ते 50 GB पर्यंतची स्टोरेज क्षमता देते. आता सीडीचे मूलभूत प्रकार, CD रोम, रीड ओनली फक्त वाचता येते, CDR आणि CDRW म्हटल्यावर 1, 2 आणि 3.
हे 3 प्रकार आपल्याला त्याच्यात बघता येतात. त्यानंतर बघा स्टोरेज. पहिले कॅसेट्स वापरले जात होते बघा, त्याच्यामध्ये मग इथून ते रोल करत करत जायचं, पूर्ण गोल व्हायचं, मग त्याच्यानंतर पुन्हा इकडनं करत करत हे इकडं रोल होत होतं. तर हे काय फक्त 600 MB पर्यंतची स्टोरेज क्षमता त्याच्यामध्ये होती. GB पण नाही, फक्त MB पर्यंत. त्याला काय म्हणतो आपण मॅग्नेटिक टेप. त्याला एक अशी ब्राऊन कलरची टेप असायची बघा, जुन्या जर कॅसेट्स वगैरे कधी बघितले असतील तुम्ही लहानपणी तर तुम्हाला ते आठवेल. तर त्यामध्ये बघा क्रमाने सिक्वेन्सने माहिती साठवली जात होती. ऑडिओ डेटा शोधण्यासाठी टेप पुढे मागे करावी लागत होती. म्हटलं ते सर्कल होत इकडे, सर्कल होत इकडे, अशा जात होते. त्याच्यापेक्षा अपडेटेड व्हर्जन फ्लॉपी डिस्क 1.44 MB पर्यंत, म्हणजे 600 MB पासून 1.44 MB म्हटलं 1 GB 44 MB पर्यंत ते गेलं. त्याच्यानंतर आपण आलो पेन ड्राईव्हच्या युगात, SD कार्डच्या युगात, की जे आपल्याला 128 GB पेक्षा जास्त स्टोरेज देतं. USB ड्राईव्ह अत्यंत सुटसुटीत क्षमता 1 GB पासून कित्येक GB पर्यंत आपल्याला, ह्याला काय म्हणतो आपण फ्लॅश मेमरी कार्ड्स. त्याच्यानंतर बघा ते युनिफाईड मशीन, तंत्रज्ञान प्रगतीमुळे इनपुट आणि आउटपुट मधील सीमारेषा पुसट होत आहे. स्टार्टिंगलाच आपण काय वाक्य बघितलं बघा, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे काय परस्पर पूरक आहे, इनपुट आणि आउटपुट. आता याचा बेस्ट एक्झाम्पल प्रिंटर, स्कॅनर, मोबाईल फोन हे आहेत. आता जर बघायला गेलं तर मल्टी फंक्शन डिव्हाइसेस म्हणतो आपण त्यांना. काही उपकरणांमध्ये इनपुट आणि आउटपुट या दोन्ही क्षमता एकत्रित असतात. इनपुट म्हटल्यावर का माहिती, आज्ञा देणे, कमांड देणे, त्याच्यावर पहिले काय प्रक्रिया होणार आणि मग आउटपुट आपल्या स्क्रीनवर दिसणार. आता समजा स्कॅनर आहे, एखाद झेरॉक्स मशीनवर तुम्ही गेलात, समजा फोटोकॉपी, तुम्ही तर पेज टाकलं तुमचं, स्कॅन इनपुट स्कॅन झालं, प्रक्रिया झाली, लगेच त्याच्यातनं प्रिंट आउट आले, म्हटल्यावर हे काय झालं मल्टी फंक्शन डिव्हाइस झालं. फोन बेस्ट एक्झाम्पल. दुसरा अजून नंबर डायल केलाय, त्याच्यावर डायलवर क्लिक केलं समजा तुम्ही, स्कॅन होणार, प्रक्रिया होणार आणि त्या समोरच्या व्यक्तीला जाणार, तुमचा ऑडिओ व्हिडिओ जो ज्या पद्धतीने तुम्ही कॉल केला असेल तिथपर्यंत ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार. अशा रीतीने याला काय म्हणतो आपण मल्टी फंक्शन डिव्हाइसेस. या आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑडिओ इनपुट, आउटपुट आणि मेमरी यापर्यंतच्या संगणकाची रचना व कार्यप्रणाली कशी काम करते ते समजून घेतलं. आता पुढच्या लेक्चर्समध्ये आपण आपल्या ऑपरेटिव्ह सिस्टीम्स काय आहेत, नंतर ऑपरेटिव्ह सिस्टीम्सचे वेगवेगळे फंक्शन्स कसे आहेत, टॅब्स काय आहेत, ग्रुप काय, ते जाणून घेऊया. थांबूया आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.